महालक्ष्मी मातेचं मंदिर होतं तर दर्शन करून घेतलं आणि 12 ज्योतिर्लिंगचं तिकडे पाहिलं तर गावात कबड्डी चालू होती, ते पण खतरनाक वाली. मला माहित असेल की काल आम्ही शेगावले होतो. पहिले गजानन महाराजचं दर्शन करून घेतलं आणि मग गेलो महालक्ष्मी मातेचं दर्शन करायला. सगळे कुठे होते, इथं पण गर्दी होती. तशीच गजानन महाराजच्या मंदिरात होती तशीच गर्दी होती इथं. पहिले मातेचं दर्शन करून घेतलं आणि मग गेलो आम्ही 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला. ते पण या मंदिरातच होतं. हे मंदिर माहिती आहे कुठं आहे? महाराजचं दर्शन झाल्यावर 5 किलोमीटर येते आनंद सागराची इकडे. सरळ गेले की तुम्हाला हे मंदिरच दिसणार. या मंदिरामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या. आम्हाला पण मित्रांनी गेलं तर आम्हाला माहित नव्हतं पहिले इथं आहे म्हणून. आम्ही येत जाऊ शेगावला आणि वापस जात जाऊ. शेगावून येताना आम्हाला रात्र आली. तो व्हिडिओ काढू शकलो नाही कारण की मोबाईलची चार्जिंग उतरली होती. माझी चार्जिंग उतरली होती. पहिले म्हटलं जेवण करून घ्या. जेवण केलं आणि तिकडल्या गावात आलो. कबड्डी सामने पाहिले. कबड्डी सामने एवढे जबर चालू होते. टीमाई दुरून दुरून येलो होते. मला टीमचे तर नाव सांगू शकत नाही कारण की एका टीमची व्हिडिओ काढले असते ती अलग गोष्ट असती. हर एक टीमची व्हिडिओ काढायला लागले. तेवढ्यात आम्हाला दिसले शालवाले बाबा. येले थंडी सगळ्यात जास्त वाजवल्यापेक्षा सगळ्यात जास्त इंटरेस्ट शालवाले बाबालेच होता आणि आम्हाला तर इंटरेस्ट होताच कारण की आमच्या गावातले सामने आहेत ना भाऊ. जेव्हा हे सामने लागले होते ना तेव्हा 7च वाजले होते आणि जेव्हा आम्ही घरी गेलो ना तेव्हा 2 वाजले होते. मॅचला एवढा इंटरेस्ट खतरनाक आम्हाला आणि साठी मित्रांनो एवढंच. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये याच्याहून खतरनाक कबड्डी दिसणार आहे तुम्हाला. जर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून घ्या.